नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल स्प्लेंडर डायरीज मध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपला व्हिडिओ असा होणार आहे की आपण पब्लिकमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सो मी हा व्हिडिओ फक्त माझा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी बनवतोय. आणि सध्या मी चाललोय ऑफिसला आणि मला थोडंसं उशीर झाला, थोडं नाही बराच उशीर झालाय, त्यामुळे गडबडीमध्ये पण असणार आहे मी. सो कधी कधी काय होतं माहिती आहे का मला, की मी जेव्हा पण पब्लिकमध्ये बोलायला प्रयत्न करतो ना, मी थांबून जातो. सपोज कोणी माझ्याकडे बघतोय का, आणि ट्रॅफिक लागला की मग तर खूपच बसून जातो. सो ते भीती मला काढण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय, कारण समोर ट्रॅफिक खूप लागतो. आणि आता मी कसं आहे, उशीर पण झालाय. एक मिनिट, उशीर झालाय मला ऑफिसला जाण्यासाठी. आणि मेन म्हणजे काय की मला वेळ भेटत नाही. जर मी असं परफेक्टली वाट बघत बसलं ना, मग नाही मला व्हिडिओ काढता येणार. सो त्यामुळे जसं वेळ भेटतो मी तसा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. हे बघा, हा अशा ट्रॅफिकमध्ये मी 2-3 वेळा व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण मी ते ऑकवर्डनेसमुळे मी चुप्प बसायचो. आता या लोकांना, रिक्षावाले काका बघतात, इकडे तिकडे बघतात लोक, सो त्यामुळे मला थोडं ऑकवर्ड वाटतं आणि मी गप्प बसून जातो. सो ते आज मी ते ती माझी जी भीती आहे मी ती कमी करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. आणि अजून काय बोलायचं असतं. हां, सो आता आपण चाललोय ऑफिसला. ठीक आहे. आणि माझं ऑफिस आहे वागळे स्टेटला. सो माझ्या रूमवरनं मला ऑफिस जायला 15 मिनटं लागतात. आणि ते पण ट्रॅफिक जर नसेल तर मी 10 मिनटं किंवा 5 मिनटामध्ये पण पोहोचून जाऊ. पण विषय कसा आहे की ट्रॅफिक खूप असतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की ठाण्याचं ट्रॅफिक कसं होतं. काका थांबा थोडं. हां. सो आज थोडंसं ट्रॅफिक कमी दिसतंय. नाहीतर इथं मी असं केलं होतं की तिथं खूप ट्रॅफिक असेल आणि मी तिथं त्या लोकांमध्ये बोलू नाही. पण हां, समोर भेटेल आता ट्रॅफिक. गाडी फोकस करूया. सो हां, हे रोड कुठली आहे रे? हां, ही रोड माहिती नाही, कारण मी ठाण्यामध्ये नवीन आहे. हां, सो यस, आज ट्रॅफिक कमी आहे. सो बघूयात काय होतं ते. आणि आता मी जस्ट आपल्याला नाश्त्यासाठी मी केळी घेतलीत मागणं. आणि मी केळी जास्त प्रेफर करतो ब्रेकफास्टमध्ये, आपल्या नाश्ता करण्यामध्ये. कारण मी बाहेरचं ऑइली फूड आता कमी करणार आहे खाण्याचं. आणि मी शक्यतो ट्राय करतोय की आता घरीच स्वयंपाक बनवून खाऊ. त्यासाठी मला काही साहित्य घ्यायचे, गॅस वगैरे घ्यायचे, ते मी आता पुढच्या वीक ऑफमध्ये घ्यायला जाणार. कारण कालचा जो वीक ऑफ होता त्यामध्ये तुम्ही बघितला कालच्या व्हिडिओमध्ये, गाडी आपली सर्व्हिसिंगला टाकलेली. मी ती गाडी सर्व्हिस केली, बाकी रूम वगैरे क्लिनिंग आणि बरेच सारे कामं होते. सो मला तेवढा वेळ मिळालेला नाही. आणि मी प्रयत्न करतोय की आता आता सध्या मी रूममेटसोबत राहतोय. सो त्यामुळे मला जास्त कंटेंट वगैरे रूमवरती शूट पण करता येत नाही आहे. आणि स्वयंपाक जर बनवून खायचं म्हटल्यावर तर कसं होतंय की मग ते रूममेट आणि तो बनवल असं होतं. सो त्यामुळे मी विचार करतोय की मी सध्या आता एकटा राहू, रूम स्पेशल एक वेगळी रूम करू. आणि मी रूम वगैरे पण बघितलंय. पण बघूयात आता काय होतंय. कारण मी जे रूम जिथं राहतो तिथं इमिजिएटली तर मी रूम ती खाली करू करू शकत नाही. सो त्यामुळे मला असं वाटतंय की अजून 1 महिना आहे आपल्याकडे रूममेट सोबत राहायचंय. मग त्यानंतर 1 महिन्याने मी सगळं घरीच बनवून खाणार आहे. ओहो, एक्सपल्स 210 ही आपली ड्रीम बाईक मित्रांनो. म्हणजे अशी तर माझी ड्रीम बाईक GS 1250 आहे. सो पण ही पण चांगली आहे. आणि डोमिनार 400, ओ माय गॉड, द ब्लॅक ब्युटी, नाईस बॉडी. डोमिनार SMKचं हेल्मेट. आणि ही युनिकॉर्न. बाई, युनिकॉर्न गाडीचं पण खूप क्रेज आहे माहिती आहे का. कम्प्युटर सेगमेंटमध्ये युनिकॉर्नला अजिबात कोण टक्कर देऊ शकत नाही. एवढी स्मूथ आणि रिलायबल गाडी आहे ना ती. काही तुम्ही ज्यांना लोकांना माहिती असेल ना, त्यांना त्यांना माहिती आहे त्याचा ओरा काय आहे. सो युनिकॉर्न मी पण गाडी घेण्याचा प्लॅन करतोय, तर कुठली घेऊ मग मी थोडंसं कन्फ्युजन आहे. माझ्या डोक्यामध्ये 2-4 गाड्या आहेत. पण प्रॉब्लेम हे होतोय की मला ऑलराऊंडर गाडी पाहिजे, जे की मी लाँग टूरला पण यूज करेल आणि शॉर्ट टूरमध्ये पण ते मला कामी येईल, म्हणजे डेली कम्युटिंगमध्ये. आणि मग थोडंफार स्पोर्टी लुक जर भेटलं तर खूपच चांगलं. पण ते स्पोर्टी लुक भेटत नाही. सो त्यामुळे मी
अ, अजून रिसर्च करतो, बघूयात काय होतं, कारण स्प्लेंडर आता आपली खूप जुनी झालेली आहे. आणि ह्या गाडीचं कसं आहे, एक तर ही रिन्यू केलेली गाडी आहे, म्हणजे हिला आता ऑलमोस्ट 16 वर्ष होत आलेत. आणि 16 वर्ष होऊन पण आतापर्यंत गाडी आपल्याकडे वेल मेंटेन आहे. पण आता बघूयात काय होतं. सो मी सध्या ऑलमोस्ट पोहोचलो ऑफिसला. आणि हा माझा व्हिडिओ मी इथंच संपवतो. जर कुणाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सो